आपल्याला जायचं आहे वणीला, सप्तशृंगीला, आणि तिथून आपण परत जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. आणि बघा इथनं आधी दर्शन देतो तुम्हाला मी गडाचं, आपल्या देवीच्या मंदिराचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या आजच्या कितवा दिवस आहे तो? 8वा ना? 8व्या दिवसामध्ये आज आहे बुधवार. मागच्या बुधवारी आपण ट्रिप सुरू केलेली आणि महाराष्ट्रातले 3.5 शक्तिपीठ आणि जी 5 ज्योतिर्लिंग आहे ती कव्हर करण्यासाठी बाहेर पडलेलो. आणि त्याच्यामध्ये काही बोनस सुद्धा आपण पॉईंट कव्हर केलेले आहेत, जसं की अजंठा केलं, विरोळ केलं, शिर्डी केलं, शेगाव केलं. आज आपण आहे शेगावमध्ये. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी आपण शिर्डीमध्ये आलेलो. खरं शिर्डीचं दर्शन घेऊन आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळीच निघायचं होतं. तर आपली ज्ञाना आजारी पडल्यामुळे आपण काय केलं की काल परदानी इथं आराम केला. आणि तसंच सेटबॅक आपल्याला काय झालं की आपला प्रथम सुद्धा आजारी पडलाय. देवपरीक्षा घेत असतो ना मित्रांनो, आपण काहीतरी ठरवतो आणि ते ठरवून करण्यासाठी प्रयत्न करत असतो. खरं देवाला आपली परीक्षा घ्यायची असते आणि तसंच सुरू आहे. खरं ठीक आहे, मुलांना औषधं दिलेत. प्रथमला सुद्धा काल औषध आणलेलं आहे, गोळ्या आणलेल्या आहेत आणि काल 1 डोस झालेला आहे. थोडंसं बेटर फील करतोय. त्याला सुद्धा थ्रोट इन्फेक्शन, फॅन खूप जोरात लावतोय, ऊन खूप जास्त आहे त्यामुळे असं सगळं होतंय. ज्ञानाला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, थोडीशी सर्दी, कफ वगैरे झालाय. खरं ठीक आहे, आज आपल्याला जायचं आहे वणीला, सप्तशृंगीला, आणि तिथून आपण परत जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. वणी आपलं एक आज शक्तिपीठ ही कव्हर होईल आणि त्र्यंबकमध्ये आपलं एक ज्योतिर्लिंग ही कव्हर होईल. प्रथम कसं वाटतंय? अरे वाटतंय नाही मित्रांनो, फक्त जरा थ्रोट इन्फेक्शन झाले, बाकी काय नाही. हा, चेहरा बघून प्रथमचा तुम्हाला वाटत असेल. आणि ज्ञाना तुला कसं वाटतंय? तब्येत कशी आहे? छान आहे का? काही होतंय? रात्री ताप आलेला का? आलेला का? आणि जेव्हा आमचा आता दाद्या माझ्या जोडीला आहे, होय नाही, काम करायला. आता दाद्यान मी ट्रिप हे करणार आहे कारण संजनाचं लक्ष जाणार आहे दोन्ही पोरांना मॅनेज करण्यात. चला जाऊया वणीला, सप्तशृंगी आईचं आपल्या दर्शन घेऊया. सुरू करूया आपली फॅमिली टूर. मित्रांनो, वणीमध्ये आलेलो आहे. आपण ज्या वेळेला मागच्या वेळेला नाशिक वणी सप्तशृंगीचा ब्लॉग केलेला त्यावेळेला नाशिकवरून आलेलो आपण. 90 किलोमीटरच्या आसपास नाशिकहून पडतं आपल्याला. आता येताना आपण शिर्डीवरून आलोय. 132-33 किलोमीटर दाखवत होतं आपल्याला. आपण येताना लालसगाव, पिंपळगाव वगैरे असं मधनं आलेलो आहे. गुगल बोलते. तर इकडे दिसतोय बघा, इकडच्या बाजूला वणीचा गड दिसतोय. ऍक्च्युली खूप लांब, म्हणजे माझ्या मते 50 किलोमीटर लांबूनच आपल्याला त्या रोडमध्ये येताना गड दिसायला सुरुवात होते. इकडनं येताना गड पाठीमागून दिसतो आणि इकडून आपण जे आलो आता शिर्डीकडून जे आपण आलो तर येताना ऍक्च्युली समोरून आपल्याला गड दिसला. आता जरासा नाश्ता करायचा आहे आणि आपण वर जाऊया. चला बघा मित्रांनो, आपण नाश्ता मागवलेला आहे. नाश्त्यामध्ये काय मागवलंय आपण? इडली आणि मेदूवडा, 2-2 प्लेट मागवलेत. प्रथम आहे का चांगला? खाल्लंस का? फ्रेश आहे ना दादू? आहे का फ्रेश? आणि गुड्डी दमवायला आल्या बघा. गुड्डी काय म्हणत होती संजना? मी काय खाणार नाही, मला काही नको. मग गुड्डीला जरा कावायला लागला आम्हाला. सांबार कशाला सांबार बुडवायला तिला? तिला सांगायला ती आवडते, तिला सांबार. सांबार आवडतं? होय, तू खा, तुला केवढं बुडून खायचं. चल, काय आम्हाला ऍक्च्युली काय पाहिजे होतं? उपीट पाहिजे होतं. उपीट काय आम्हाला रस्त्यात कुठं दिसलं नाही. बऱ्यापैकी नाशिक भागात मिसळ आणि पोहे होय ना, असं दिसत होतं. आता हे इथं दिसल्यावर आम्ही थांबलो. हा, थोडा लाईट नाश्ता करूया आणि वर जाऊया दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आपला नाश्ता झालाय आणि आता आपण निघालोय आपले जे वणी सप्तशृंगीचा गड आहे तिकडं. टोटल अजून 21 किलोमीटर आहे आणि मी लय ऍक्टिव्ह दिसत नसेल मित्रांनो ब्लॉग मध्ये, कारण तब्येत बिघडल्या, कशाचं इन्फेक्शन झालंय, आवाजात जरा बदल जाणवत असेल, त्यामुळे लय ऍक्टिव्ह नाही मी. पण माझं बेस्ट ट्राय करतोय मी. आणि बघा नाश्ता झालाय आपला. नाश्ता झाला का पुढे बनून? गणका होता जरासा नाश्ता. गार होत्या इडल्या. हो, घरात याच्यापेक्षा मऊ इडली असते. होय होय. इडली कशी गरम असते खायला मस्त वाटते. नरम नरम.
ह्या जरा कठीण होत्या आणि गार दिलेल्या त्यांनी, पण असू द्या आता. चला अजून हिचा आवाज ऐकू कसं द्या ना. बोल की जरा. बोल की. बोल की मित्रांनो. माझ्या कशात दुखायला लागलंय. ज्ञानूचं कशात दुखायलंय? ज्ञानूचं नाक गच्च आहे. ज्ञानूचं नाक, ज्ञानूला पण सर्दी झाल्या जरा. पण असू द्या, पोचतोय आपण एका अर्धा तासात पोचतोय गडाव आणि मग तिथं जाऊन भेटूया मग. चला. मित्रांनो, फायनली आपण सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहे. आपण अराउंड 6:30 वाजता शिर्डीतून बाहेर पडलेलो आणि 10 वाजलेत ना बरोबर. 10 वाजता बरोबर पोहोचलोय. आणि बघा, इथनं आधी दर्शन देतो तुम्हाला मी गडाचं, आपल्या देवीच्या मंदिराचं. तर बघा, इथनं आधी दर्शन घ्या. ॲक्च्युली इथं आल्यावर आम्हाला समजलं की आत्ता जे आहे ते चैत्र नवरात्र जे संपतं, आज रामनवमी असते, तर ते रामनवमीला इथली जत्रा सुरू होते. आणि त्यामुळं रस्त्यानं येताना खूप साऱ्या अरेंजमेंट आम्हाला वेगवेगळ्या दिसल्या. दुकानं खूप सारी होती. मध्ये घाटात टेंट लावलेले, चालत सुद्धा वर येणारी खूप लोक असतात, तर त्यांच्यासाठी सगळ्या अरेंजमेंट वगैरे होत्या. गर्दी नाही आहे खरं. जत्रा आज सुरू होते आणि आज सुरू झाल्यापासून 5 ते 6 दिवस कंटिन्यू चालते, आम्हाला सांगितलं इथं आत्ता त्यांनी. चला, तर आम्ही जाणार आहे. सप्तशृंगी गडाचे जे डिटेलमध्ये व्लॉग आहेत त्याची लिंक तुम्हाला वर दिसत असेल. मागील वर्षी जी आपण नाशिक शिर्डी टूर केलेली, त्यात सप्तशृंगी गडावर आपण एक संपूर्ण दिवस स्पेंड केलेला आणि इथली सगळी माहिती दिलेली. सप्तशृंगी गडाची संपूर्ण माहिती, स्टोरी, इथं असलेली प्लेसेस वगैरे सगळे तुम्हाला त्यात पाहायला मिळतील. आज एक कॅज्युअल व्लॉग आपण करायचं आहे. आपली शिवशक्ती यात्रा सुरू आहे आणि शिवशक्ती यात्रेमध्ये आपण महाराष्ट्रातले 5 ज्योतिर्लिंग आणि 3.5 शक्तिपीठ कव्हर करतोय आणि त्यातलं हे आता आपलं 3रं शक्तिपीठ आहे. चला जाऊया. माझा ॲक्च्युली कितवा 3रा दौरा आहे. कारण डिसेंबरमध्ये 2023च्या मी परत आणि इथं आलेलो मामा मामींना घेऊन. तोही व्लॉग अपलोडेड आहे आपल्या चॅनलवर. जातो रोपवेच्या बिल्डिंगपाशी आलो बघा. पार्किंग तिथेच लावलेली आहे गाडी आपण. अगेन इथं सुद्धा माहूरगडसारखा स्कॅमच म्हणेन मी त्याला, की बाहेर रस्त्याने येताना खूप सारे दुकान आहेत की त्यांचं पार्किंग आहे. खरं ते तुम्हाला गाड्या तिथे लावायला लावतात फ्रीमध्ये. खरं 200 ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला खरेदी करायला लावतात कंपल्सरी. तुम्ही म्हणला मी 100चं घेणार, 50चं घेणार, तर नाही म्हणतात गाडी बाहेर काढा. मग त्यामुळे त्या स्कॅमला बळी पडू नका. रोपवेनं जाणार असाल, रोपवेचं पार्किंग आहे, त्याचं 50 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. हो का. तिकीट मागच्या वेळेसारखंच असणार आहे माझ्या मते. 2024ला काहीतरी त्यांचं 25ला हे होतं, म्हणजे डिसेंबर महिन्यात काहीतरी संपतं आहे. आत्ताचा जो प्राइजिंग स्लॉट आहे तो किती 120 रुपये आहे. 120 नाही 110 ना. 12 ते 75, 110, 3 ते 12, 55. किती काढायचे आहेत आपल्याला? 2, 3 ते 12 आणि 3 आपली मोठ्यांची ना. तिकीट काढतो, आज जाऊया. तिकीट काढलेले आहेत मित्रांनो 110 रुपये आणि 55 रुपये. ज्ञाना इकडं कुणी तिकडे निघाल्यास? ज्ञाना निघाली तिकडे ब्लॉग करत करत. तिकडं कुठं निघाल्यास व्हिडिओ करत करत? स्कॅन सरळ ठेवायचे आहेत खाली येताना, नाहीतर परत पैसे भरावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं हे अडल्ट चिल्ड चाय. जे काही तुम्हाला QR दिले जातात तिकीट घेतल्यानंतर ते सरळ ठेवायचे आहेत. इथं स्कॅन करूनच आत सोडतात आणि नंतर खाली आल्यानंतर बाहेर सोडायचं असलं तरी ते स्कॅन करावे लागतात. तोपर्यंत ते फिरत नाही, त्यांचं जे मेकॅनिझम आहे ते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर वर जात असाल, जर काही तुम्हाला टॉयलेट वगैरे आला असेल, इथंच करायचं. वर सोयी सुविधा नाही आहेत. इथं चांगली रोपवेच्या ठिकाणी चांगली त्यांनी सुविधा दिलेली आहे. पाण्याची चांगली सुविधा आहे, RO वॉटर आहे, कोल्ड वॉटर आहे. आणि जे काही तुम्हाला परचेस करायचं आहे तर ते आत आल्यानंतर रोपवेच्या तिथं तुम्हाला तिथंही मिळतं, किंवा इथं पुढेही सुद्धा काही शॉप्स आहेत, तर तिथेही तुम्ही परचेस करू शकता. जाऊया, चला वर जाऊया डायरेक्ट आता. आपण रोपवेच्या ठिकाणी आलेला आहे आणि रोपवे बघा इथून आपल्याला वर ह्या जे बॉक्स आहेत तिथेच आहेत. म्हणजे थोडक्यात रेल्वे
रेल्वेचं अशी तिरकी रेल्वे म्हटले तरी काय अवघड ठरणार नाही. तर इथं आपल्याला रेल्वेमध्ये असं ठराविक व्यक्ती म्हणजे 10 व्यक्तीसाठीच असतात, फक्त 10 व्यक्तीपेक्षा जास्त चालत नाहीत एका ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्ममध्ये. तर चला आज बसूया, या पोरांची मज्जा बघूया. आणि ज्ञानानं लगेच बघा कशी खिडकीवरची जागा लगेच धरल्या बघा, होय की नाही, म्हणजे बाहेरचं फळ बघायला मिळते, होय ना ज्ञाना. AC लावला इथं मित्रांनो. आणि इथलं वरचं दाखव का, अशी वरपर्यंत असतात. प्रत्येक एका प्लॅटफॉर्ममध्ये 10 व्यक्ती आहेत. दादा कसं आहे मग, कसं काय वाटतंय? मस्त वाटतंय. दुसऱ्यांदा आलोय मी. अरे किती वेळ दुसऱ्यांदा सांगते, पाठ झालं. आणि काय तर वेगळं सांग. बरं असले चला. आणि कशी बसल्या बघा, तरी बघा ही कशी हरकलंय बघा, बघा इकडे दिसतंय बघा, हरकलंय बघा. AC असल्यामुळे बसूया. एकदम गार वाटतंय ना. चला आता थोड्या वेळात आलेलं आपले तरच होय. अजून मित्रांनो आपली जी रोपवे आहे तो वर चाललाय आणि भारी वाटेल असं आपण डायरेक्ट असं वर चढायला लागलोय. प्रथम दाखवल बघा तुम्हाला बाहेरनं कसली बरं सिस्टीम आहे बघा. आपण ॲटोमॅटिकली वर जाते ना, चढायचं टेन्शन ना कशाचं काय, होय ना. रेल्वे वर निघाले असं वाटतंय, होय ना प्रथम. बघा अवघ्या 2 ते 3 मिनिटात आपण डायरेक्ट वर गडावर पोहोचतोय. किती एका मिनिटात, बरोबर 1 मिनिटात मित्रांनो वेळ आपण वर पोहोचतोय गडावर. दुसरी ट्रेन आता खाली गेली, खाली उतरणारी माणसं आहेत ते खाली गेले रोपवे आणि आपण आता वर चाललोय. चला आपण पोहोचलोच बघा. तर मित्रांनो आपण ज्यावेळी रोपवेमधनं खाली उतरतो खाली, तेव्हा आपल्याला थोड्याशा पायऱ्या वर चढाव्या लागतात मंदिराकडे जाण्यासाठी. तर ह्या बघा पायरी आपण चढून वर चाललोय आता. खड्या पायऱ्या आहेत आणि इतक्या पण जास्त नाही आहेत, खरं थोड्या पायऱ्या आहेत. चला आता आपण वर, काळजी घ्या. हां हँडिकॅपसाठी लिफ्ट आहे इथं. आणि आपण आलेला आहे आता वर मंदिराच्या भागात आलोय बघा, मंदिर परिसर. या चला बघूया. रांगा दिसाल्या थोड्याशा, थोडं आपल्याला वेट करावं लागणार आहे. चला आता देवीचं दर्शन घेऊया. या इथलं एक विशेष असं आहे की ज्या क्यूज आहेत, ज्या क्यूजमधनं आपण दर्शनाची वाट पाहतो, तर त्या क्यूज देवीचं जे मुख्य द्वार आहे त्याच्या समोरूनच काय होतात, पास होत असतात. 3-4 वेळा त्याच्या समोरूनच पास होतात. त्यामुळे देवीचं दर्शन आज जाण्याआधी तुम्हाला खूप वेळेला होतं, म्हणजे मनसोक्त दर्शन होतं. तसेच इथं 3 दरवाजे आहेत देवीच्या याला जाण्यासाठी. तर 3 दरवाज्यातून दर्शन होतं आणि 3 दरवाज्यातून देवी दिसताना वेगवेगळ्या प्रकारची दिसते. आता बघा आपण पुढं आलो आहे, जे मेन द्वार आहे त्या मेन द्वारातून बघा देवीचं दर्शन किती छान दिसतंय. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आता यात्रा आहे इथली, आणि यात्रा असल्यामुळे आजपासून सुरू झाली यात्रा, 7 दिवस आहे आणि त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी आजपासून सुरू होणार आहे इथली. चला बघूया किती यात्रा. आम्ही ज्या वेळेला 2-3 वेळा आलो तर बऱ्यापैकी एवढीच गर्दी असायची, होय ना प्रथम. आता बघूया चला. चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे. उत्सव आजपासून सुरू होतोय त्यामुळे गर्दी हळूहळू वाढायला लागली. अजून आज किंवा उद्या खूप जास्त गर्दी असणार आहे. आज सुट्टी आहे रामनवमीची. खरं आजपासून संपूर्ण 7 दिवस अतिशय गर्दी वाढणार आहे. आणि आत्ता जो हा परिसर थोडासा कमी गर्दी असलेला दिसतोय, तर हा पूर्ण गर्दीनं फुलून जाणार आहे. सप्तशृंगी देवीची संपूर्ण माहिती, संपूर्ण कथा आपण नाशिक ब्लॉगमध्ये कव्हर केलेली आहे. त्याच्या व्हिडिओची लिंक वर फ्लॅश होत असेल तर तिथून तुम्ही संपूर्ण कथा, संपूर्ण माहिती पाहू शकताय. आपलं दर्शन इथं छान झालेलं आहे मित्रांनो. आपण शिवशक्ती यात्रा महाराष्ट्रामध्ये कव्हर करतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातले 3.5 शक्तिपीठ आणि 5 ज्योतिर्लिंग कव्हर करतोय. तर त्यातले आपलं आत्ता 3रं शक्तिपीठ झालेलं आहे. आता आपलं फक्त एकच शक्तिपीठ राहिलेलं आहे, ते म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. चला जाऊया. इथं आता वेळ किती झालेला आहे, अराऊंड 10:51 झालेले आहेत. महाप्रसाद जर सुरू असेल तर महाप्रसाद मी तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याला आता इथून परत जायचं आहे पुढे ते त्र्यंबकेश्वरला. चला जाऊया खाली. आता रोप वेन आपल्याला परत खाली जायचं. मित्रांनो
मित्रांनो हे बघा रोपवेचं मेकॅनिझम थोडंसं, तर ही 2 आहेत, इथं 2 रूट आहेत. एक रूट ज्या वेळेला म्हणजे एक रेल्वे आपण म्हणूया किंवा एक डबा वर येतो त्यावेळेला दुसरा डबा खाली जातो, आणि ज्या वेळेला दुसरा डबा वर येतो त्यावेळेला तो पहिला डबा खाली जातो. म्हणजे पुली टाईप मेकॅनिझम आहे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल आहे का. ट्रॅक तर रेल्वेसारखाच आहे त्याचा, ॲक्च्युली डबासुद्धा दिसताना रेल्वेसारखा दिसतोय. इथं बघा ते एक व्हील आहे पुली टाईप, जे मी तुम्हाला म्हणलं तर तसंच आहे ते. त्याचा ब्रेकसुद्धा तिथं आहे बघ प्रथम लाल आहे का. तर ते त्यावेळेला ते ज्या वेळेला ढिल्लं होतं तो खाली जातो, तिथे सुद्धा तशीच पुली आहे बघ आहे का. तिकडल्या बाजूला सुद्धा सेम. तर ती गोल पुली फिरणार, तिकडली ट्रॅम खाली जाणार आणि इकडली वर येणार. आणि सुटायच्या आधी अशी दरवेळेला एक हॉर्न देतात ते इंटिमेशनसाठी, गाडी हलणार आहे म्हणून. बघूया आता ती हलणार आणि आपली वर येणार बघा आता रोपवेतून. आणि थोडंसं डिटेलमध्ये ब्लॉग दाखवत नाहीये कारण पतुल्याला जास्तच त्रास व्हायला लागलाय. पतुल्याला बोलायला सुद्धा इन झाले आणि काही गिळायला सुद्धा इन झाले प्रॉपरली, त्यामुळं जरा लक्ष नाही आहे. ॲडजस्ट करा, मॅनेज करा. जर ह्या ठिकाणचा ऑलरेडी जर ब्लॉग केला नसता तर मी संपूर्ण माहिती दिली असती, तर ऑलरेडी ब्लॉग केला आहे त्यामुळे तो ब्लॉग बघून तुम्हाला इतर सगळी माहिती या ठिकाणची मिळत असेल. आता जाणार आहे आम्ही थोडंसं महाप्रसाद सुद्धा इथे जे भक्त निवास आहे म्हणजे जे मंदिर आहे, मंदिराच्या पुढच्या बाजूला तुम्हाला जावं लागतं. विचारत जावा, भक्त निवास आणि महाप्रसाद एका ठिकाणीच आहे. महाप्रसाद आम्ही ज्या वेळेला मागच्या वेळेला घेतलेला त्यावेळेला थोडे चार्जेस होते त्याला. आता बघूयात चला. खरं अगेन मेन कन्सर्न आहे पतुल्या आमचा. खरं आज रिलीफ आहे. का रिलीफ आहे? कारण त्र्यंबकेश्वर आणि वणी दोन्हीचे ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, त्यामुळे मला जास्त टेन्शन नाही. फक्त पतुल्याचं टेन्शन आहे. आता पतुल्या बोलत नाही बघा, तर पतुल्याचं तोंड पूर्ण पडलेलं आहे. अगेन इथं सुद्धा जत्रा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचं प्रथमोपचार केंद्र होतं तिथं. अगेन याला दाखवलं आम्ही पतुल्याला. त्यांनी पॅरासिटामॉल, एक बी कॉम्प्लेक्सचं आणि ORSचं पाकिट दिलं आहे. ही सुद्धा सुविधा चांगली आहे. महाराष्ट्र शासनाचं याच्याबद्दल खरोखर आभार मानले पाहिजेत. अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचं काम ते करत आहेत. कॉपरेटिव्ह आहे स्टाफ तिथलं सुद्धा चांगला. हे पार्किंग आहे बघा, मी मागाशी सरळ दाखवलं नाही, जे रोपवे आहे तर त्या रोपवेवाल्यांचं हे पार्किंग आहे. जा चला महाप्रसाद घेऊया, तिथे दाखवतो महाप्रसादात काय काय आहे ते आणि काय फॅसिलिटी म्हणजे काय चार्जेस वगैरे आहेत ते. आता भक्तनिवासच्या तिथं आलोय. भक्तनिवासच्या पाठीमागच्या बाजूला जे महाप्रसाद आहे त्याचं कुपन मिळतं. मागच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही आलेलो त्यावेळेला 40 रुपयाला कुपन होतं. आता बघा इथे व्यवस्था वेगळी आहे. साधं भोजन जे आहे तर ते साधं भोजन मोफत आहे आणि जे VIP भोजन आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यायचे आहेत. तर बघा VIP भोजनामध्ये काय जिरा राईस, डाळ, सुकी भाजी, रस्सा भाजी, चपाती, आचार, पापड, चटणी आणि शिरा. आणि साधं भोजन जे आहे त्याच्यामध्ये साधा राईस, डाळ, रस्सा भाजी, चपाती आणि शिरा. त्याला कुपन घ्यावं लागत नाही. जे VIP आहे त्याला कुपन घ्यावं लागतं तुम्हाला. चला आपण काय करणार आहे, साधं जेवण घेणार आहे कारण आपल्याला 2 तासात परत त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. सकाळी नाश्ता केलाय, वर जातो. साधं जेवण जे आहे ते आपण घेऊया, कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, आत आल्यावर आपल्याला अशी पत्रावळी दिली त्यांनी आणि ही पत्रावळी घेऊन आपण बसायचं आहे क्यूला. हा हॉल बघा, मी दाखवतो तुम्हाला. असा हॉल आहे बघा. हा मोठा आहे हॉल तसा. चला आता बसतो आम्ही आणि जेवायला वाढता येते त्याची वाट बघतो. मित्रांनो, अर्धा तास थांबल्यानंतर जेवण आलंय. खरं जेवण छान दिसतंय. बुंदी दिली आहे स्वीटला, बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी आहे. चपात्या सुद्धा छान आहेत, भाजलेत छान, बघू शकताय. आणि वरण आणि भात असा सिंपल मेनू आहे. दिसायला छान दिसतोय, वास सुद्धा फ्रेश येतोय. आता खाऊन सांगतो तुम्हाला कसा आहे. मित्रांनो, प्रसाद खाल्लेला आहे. प्रसाद खूप छान होता. देवाचं दर्शनही खूप छान झालं. करेतला प्रसाद जो होता तो मला खूप आवडला. कारण इतर ज्या ठिकाणी आम्ही आता 5-6 ठिकाणी जिथं प्रसाद खाल्ला, महाप्रसाद खाल्ला, त्याच्यापेक्षा हा प्रसाद मला छान वाटला. कारण की तिथे ज्या चपात्या होत्या त्या एकदम छान होत्या, सॉफ्ट होत्या आणि सगळीकडे चांगल्या भाजल्या होत्या. असं मी म्हणत नाही की दुसऱ्यांना म्हणजे वाईट म्हणत नाही,
समजून घ्या तेवढं. पण मी एक युट्यूबर म्हणून तुम्हाला सांगतोय की इथले मला प्रसाद छान वाटला. त्याच्या चपात्या एकदम छान व्यवस्थित मऊ होते आणि जी बुंदी दिली होती ती पण एकदम ताजी ताजी सॉफ्ट होती. त्यामुळे प्रसाद पोट भरून खाल्लाय आणि सगळ्या मुलांनी सुद्धा छान छान व्यवस्थित जेवल्यात. तर आता फॅमिली सोबत फिरतोय म्हणल्यावर एक वेगळा स्ट्रगल सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे, काल सांगितलं की ज्ञानाला ताप आलाय, प्रथमची पण तब्येत बिघडल्या, प्रथमची जरा जास्त बिघडल्या, ज्ञानाला पण रात्री ताप आलेला आणि ज्ञानाला पण रात्री नंतर ताप कमी आला, पुसत बसलेलो. खरं फॅमिली आहे मला थोडाफार स्ट्रगल होतोच आणि तो चाललाय आपला करायचा. तर देवीचं दर्शन खूप छान झालं. आणि अजून एक सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय त्यावेळी औषध गोळ्या तुमच्या रेग्युलरच्या ज्या असतील त्या घेऊन सुद्धा एक्स्ट्राच्या गोळ्या म्हणजे क्रोसिन म्हणा, सिट्रेझिन म्हणा किंवा लहान मुलांची जी काही औषध आहे ती सगळी सोबत घ्या. त्यामुळे तुम्हाला कुठं काही त्रास होणार नाही. आता ज्ञानेश्वरीचं संपूर्ण औषध आमच्या जवळ होतं त्यामुळं ती झालं, मॅनेज झालं. तिथं दाखवलं दवाखान्यात. खरं औषध ऑलरेडी आमच्याकडे होती त्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही. अँटीबायोटिक वगैरे होतं. प्रथमच्या बाबतीत पण असंच झालं की आम्ही क्रोसिन वगैरे गोळी होती त्यामुळे प्रथमला क्रोसिन गोळी वगैरे देता आली. इथं वणीच्या इथं पण दाखवलं आम्ही आता इथं प्रथम उपचार केंद्रामध्ये, तर तिथं सुद्धा गोळ्या दिल्या त्याला. त्या गोळ्यात पण त्यानं खाल्ल्या आता आणि ORSचं पण त्याला करून दिलं, तर ते पाणी पण त्याला करून देणार आहे. तर असा हा स्ट्रगल आहे. स्ट्रगल शिवाय काही लाईफ नाही. त्यामुळे चाललंय आपलं तेच. एक प्रथमला थोडं बरं नसल्यामुळे थोडासा मूड ऑफ होता. तर काय हरकत नाही, चालू होईल तो बरं. आता आज तरी जरा रिलीफ झालाय, आता जेवलाय पोट भरून त्यामुळे आता बरं वाटायला लागलाय म्हणायला लागलाय प्रथम. होय प्रथम, होय प्रथम दाखवतो थांबा. प्रथम बरं वाटतंय का? होय बरं वाटतं मित्रांनो. आता त्र्यंबकेश्वरला निघालो आपण. हा. 2 तासाचा प्रवास आहे, 75 किलोमीटर. चला जाऊया त्र्यंबकेश्वरला भेटूया. चला.